मंत्र्यांना सगळं सांगण्यात आलं की हे जी गोष्टी आहेत हे महाबीज किंवा MAIDC बनवत नाही, त्यामुळे कंपल्सरी आपल्याला डीबीटी म्हणजे थेट शेतकऱ्याच्या अकाउंट मध्ये आपल्याला हे पैसे द्यायला हवे. त्याची वस्तू घेऊन आपण शेतकऱ्याला देऊ शकत नाही असा याचा सरळ अर्थ होता. याच्यानंतर पुन्हा काय होतं की धनंजय मुंडे तरीही सांगून तिथल्या डायरेक्टरना सांगतात आणि एक डेप्युटी सेक्रेटरी पत्र लिहून सांगतात की तसं करायला नको. पुन्हा आयुक्त त्यांना सांगतात की नाही, आपल्याला याच्यावर एक वेगळ्या प्रकारचा GR काढावा लागेल. डेप्युटी सेक्रेटरी पुन्हा त्यांना लिहितात की हा GR काढण्याची गरज नाही. मुख्यमंत्र्यांनी यांना परवानगी दिली. म्हणजे काय झालं बघा, सुरुवात होते 12 तारखेला, 15ला ऑब्जेक्शन येते, पण 16ला मुख्यमंत्री ज्यांच्याकडे खरं जे मी म्हटलं अथॉरिटीच नाहीये ते मुख्यमंत्री त्याला परवानगी देतात. आता त्यांना या सगळ्या गोष्टी माहिती नसतील. रात्रीच्या रात्री धनंजय मुंडे गेले अजित पवारांकडे, त्याच्यावर अजित पवारांची सही, नंतर ते गेले मुख्यमंत्र्यांकडे, अजित पवारांनी जर सही केली असेल म्हणून मुख्यमंत्र्यांनी पण सही केली आणि ते देऊन टाकण्यात आले. तेव्हा ते मुख्यमंत्री शिंदे होते आणि त्याच्यानंतर ही स्कीम राबवण्यात आली. आता ती आहे काय हे समजून घेऊया आपण. 5 गोष्टी होत्या. त्याच्यात आहे नॅनो युरिया, नॅनो DAP, बॅटरी स्प्रेअर, मेटाल्डेहाइड आणि कापूस गोळा करण्यासाठीच्या बॅगा. आता भ्रष्टाचार आपण म्हणतो, पण हा किती पट झालाय याचा आता तुम्हाला याच्यावरनं दिसेल. जरा ते ऑनलाईन करूया आपण. या सगळ्याचे दर जे आहेत ते मी ऑनलाईन आता तुम्हाला दाखवते. सध्याचे दर आहेत आणि कसं झालं, नॅनो युरिया आणि नॅनो DAP या इफको नावाच्या कंपनीचे आहेत. हो, हा नॅनो युरियाचा आजचा भाव आहे. हा जर तुम्ही बघितला 184 रुपये पर लिटर, म्हणजे जर आपण 10 लिटरची बॉटल घेतली तर आपल्याला 184 रुपये पर लिटरला हा नॅनो युरिया मिळतो. म्हणजे 500 मिलीलिटरच्या बॉटलला 92 रुपये पडतात. पण आपले माननीय कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली जे टेंडर काढलं गेलं त्याच्यात तब्बल 220 रुपयाला ही बॉटल घेतली गेली. तब्बल 220. आणि इथे मी जे तुम्हाला दाखवतेय 92 रुपयाला ही बॉटल तुम्हाला एक सिंगल बॉटल घेतली तरी मिळतीये. पण आपले माननीय कृषी मंत्री यांनी 19,68,408 बॉटल्स या 220 रुपयाने घेतल्या. म्हणजे दुपटीपेक्षा जास्त किमतीने त्यांनी या बॉटल्स घेतल्या. नॅनो DAP दुसरं दाखवतो. हे नॅनो DAP ची बॉटल आहे. याची किंमत आहे 522 रुपये 1 लिटरची. म्हणजे एका लिटरला जर 522 असेल तर 500 मिलीलिटरला ही केवळ 269 रुपयाला पडते. म्हणजे याच्यात आणि किती बॉटल घेतल्यात आपल्या कृषी विभागाने? तब्बल 19,57,438 बॉटल घेतल्या. एवढ्या बॉटल जर घेतल्या त्याचा बाजारभाव आहे 269 रुपये. पण आमच्या माननीय कृषी मंत्र्यांनी 590 रुपयाला त्याची खरेदी केली आहे. आणि हा दोनच मिळून घोटाळा जो आहे तो 88 कोटीचा घोटाळा आहे. आता पुढच्या याच्याकडे जाऊया. बॅटरी स्प्रेअर हा जो आहे, आता हा बॅटरी स्प्रेअर काय प्रकार आहे? तो 2 in 1 आहे. म्हणजे त्याला स्पेसिफिकेशन होते की 16 लिटर ते 20 लिटरचा मधला असला पाहिजे. नंतर त्याला दोन्ही प्रकार पाहिजे, बॅटरी ऑपरेटेड पण पाहिजे आणि हँड ऑपरेटेड पण पाहिजे. तसा हा स्प्रेअर ऑलरेडी MAIDCच्या वेबसाईटवर मिळतोय आणि तो आत्ताच्या घटकेला 2450 रुपयाला घेतला जातोय. आणि MAIDCच्याच वेबसाईटवर तो आता
2,946 रुपयाला विकला जातोय. आता ही त्याचा विकण्याचा रेट असताना आपले माननीय कृषी मंत्री त्याचं जे टेंडर फ्लोट करतात ते 3,426 रुपयाला आता विकत घेतायत. म्हणजे याला आपण भ्रष्टाचार म्हणायचं का काय म्हणायचं? 1,000च्या वर जर तुम्ही एक एक बॅटरी स्प्रेअर मध्ये तुम्ही कमवलेत, त्याचे किती घेतले? खरं तर हे 5 लाखापेक्षा जास्त त्याचे लाभार्थी होणार होते, पण बजेट फिक्स्ड होतं. बजेट फिक्स्ड आहे म्हणून त्याचे लाभार्थी कमी करून लाभार्थी एक वाढवला, बाकीचे सगळे कमी केले. तर असे करून जवळजवळ 2,36,427 बॅटरी स्प्रेअर हे घेतले गेले आणि त्याची किंमत जी ठरवली होती ती 3,425 रुपये होती. मेटाल्डिहाइड नावाचा एक म्हणजे गोगलगाई ज्या असतात त्यांचा प्रादुर्भाव झाल्याने कापूस मध्ये त्यांना खूप मोठ्या प्रमाणात, सोयाबीनला खूप मोठ्या प्रमाणात त्रास होत होता. म्हणून मेटाल्डिहाइड जी गोष्ट आहे ती PI इंडस्ट्रीज नावाची एक कंपनी आहे ज्यांचं पेटंटेड प्रॉडक्ट आहे. ते पेटंटेड प्रॉडक्ट खरं तर जेव्हा आपण बल्कमध्ये घेतो खूप स्वस्तात मिळतं, पण रिटेल, जसं मी परत म्हणते, रिटेल आत्ताच्या घटनेला आपण बघूया. हे जे प्रोडक्ट आहे हे आता 817 रुपयाला मिळतंय. ते आपल्याला सगळ्यांना बघता येईल. 817 रुपयाला ते आता मिळतंय. पण माननीय कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेबांनी 1,275 रुपयाला हे विकत घेतलं. आणि किती घेतलं? 1,96,441 किलो. हा याचा ऑनलाईनचा, म्हणजे 1 किलो जर आपण विकत घ्यायला गेलं तर ते 817ला मिळतंय. पण आपण 1,96,000 किलो विकत घेतोय आणि ते पण 1,275 रुपयासाठी. 5वा भाग कॉटन स्टोरेज बॅग्स, या तब्बल 6,18,000 घेतल्या गेल्या. आणि त्या कशा घेतल्या गेल्या? तर काहीच दिवसांपूर्वी ICAR नावाची जी संघटना आहे, जी सरकारी ऑर्गनायझेशन आहे नागपूरला, त्यांनी 20 अशा बॅग्स घेतल्यात आणि ते मी माझ्या डॉक्युमेंटमध्ये लावलेलं आहे. 20 बॅग घेतल्या 577 रुपयाला. पण माननीय कृषी मंत्री यांनी जे केलं टेंडर, त्याच्यात या बॅग तब्बल 1,250 रुपयाला घेतल्या गेल्या. आणि असा सगळा हा घोटाळा जो आहे, 342 कोटीचं टोटल टेंडर मध्ये 160 कोटी रुपये सरळ सरळ गेले. आणि हे मी कुठल्या ह्याच्यात म्हणतेय? 160 कोटी ऑनलाईनच्या रेट प्रमाणे. हे जर आपण बल्क रेट पकडले तर कमीत कमी 20% अधिक होतं. म्हणजे 200 कोटी 342 कोटी बनले गेले. इतके महान कृषी मंत्री जे एकच वर्ष त्या पदावर होते, जुलै 23 ते नोव्हेंबर 24, एका वर्षात या व्यक्तीने जर इतका अफाट पैसा, तो पण शेतकऱ्याचा खाल्ला असेल, तर अशा लोकांना त्या पदावर राहण्याची, मंत्री बनण्याची आणि मंत्रीपद आज त्यांचं ठेवण्याची खरंच गरज आहे का? आणि आता तरी मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी याचा गंभीरतेने विचार करायला हवा. आता मी तुमच्या पुढे बाकीचे डिटेल्स काढते. प्रत्येक गोष्टीत कसा कसा त्यांनी घोटाळा केला, म्हणजे कसा केला आणि किती ब्लेटंटली केला. आता आपण पहिल्या टेंडरकडे येऊया. या पहिल्या टेंडरमध्ये निविदा प्रोसेस कसा असतो की आधी प्रशासकीय मान्यता मिळते. प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर ऍडव्हर्टाइजमेंट होतात, त्याच्यानंतर टेंडरिंग होतं, मग त्याच्यातनं L1 कॉन्ट्रॅक्टर होतो. L1 कॉन्ट्रॅक्टरला ते टेंडर दिलं जातं आणि त्याची वर्क ऑर्डर निघते. माननीय धनंजय मुंडेंच्या अध्यक्षतेखाली आधी पैसे दिले गेले आणि ते पण पूर्ण रक्कम कशासाठी? कच्चा माल विकत घेण्यासाठी. कच्चा माल विकत घेण्यासाठी पूर्णच्या पूर्ण रक्कम 16 तारखेला दिली गेली. 16 मार्चला
तर आधी मला वाटलं होतं की कदाचित यांना ते दाखवायचं असेल की ते 31 मार्चच्या आधी किंवा लोकसभेची लागण्याच्या म्हणजे ती आचारसंहिता लागण्याच्या आधी त्यांना पैसे देऊन टाकायचे असतील, पण तसं नाही. त्याच्यात लिहिलं काय गेलं, कच्चा माल विकत घेण्यासाठी हे केलं जातंय. आणि हे जेव्हा आम्ही बघितलं तर खरंच डोकं फिरलं. त्याच्यात काय काय केलंय बघा. 16 मार्चला पैसे देऊन टाकले, निविदा कधी काढली 30 मार्चला. बॅटरी स्प्रेअर 28 मार्चला पैसे देऊन टाकले, 5 एप्रिलला निविदा काढली. म्हणजे तुमचं आधी ठरलं होतं का की निविदा कोणाला द्यायची? कारण आधीच तुम्ही पैसे देऊन टाकताय कच्चा माल विकत घ्यायला आणि मग तुम्ही त्याची निविदा काढताय. हे महाराष्ट्रात आत्तापर्यंत कधी कोणी ऐकलंच नाहीये. कुठल्याच यंत्रणेने ऐकलं नसेल की असा प्रकार देखील होऊ शकतो. मेटाल्डेहाइड 16 मार्च 2024ला त्यांनी पैसे देऊन टाकले आणि 9 एप्रिलला निविदा निघाली. कापूस साठवणुकीच्या बॅगमध्ये 16 मार्चला पैसे देऊन टाकले आणि 23 एप्रिलला त्याची निविदा निघाली. काय घाई होती एवढे पैसे देऊन टाकण्याची, ते पण आता आपण बघून घेऊया. आत्ताच्या घटकेला आपण एक एक मुद्द्याकडे येऊया. नॅनो डीएपी आणि नॅनो युरियाचं टेंडर जे मी म्हटलं 16 तारखेला पैसे देऊन टाकले आणि नंतर 30 तारखेला त्याची निविदा मागण्याची तारीख होती. आता ह्याच्यात जसं मी म्हटलं जवळजवळ 19.5 लाख बॉटल 500 mlच्या या डीएपीच्या घेतल्या गेल्या आणि युरियाच्या घेतल्या गेल्या. जवळजवळ 19.5 मी का म्हणते 19.5 लाख, कारण एक होती 19,68,000 आणि दुसरी होती 19,57,000. त्याच्यात इफ्को नावाची कंपनी, म्हणजे गंमत बघा, MAIDC हे टेंडर प्रोसेस करणार. MAIDC इफ्को नावाच्या कंपनीचं डायरेक्ट डिस्ट्रीब्युटर आहे. पण हे डायरेक्ट डिस्ट्रीब्युटरनी खरं तर तिथून माल घेऊन देता आला असता, पण तो डायरेक्ट डिस्ट्रीब्युटर घेत नाही. टेंडरमध्ये करेक्शन करून आपण हे एका डीलरकडनं घ्यावं असं ठरतं आणि त्या डीलर मार्फत या सगळ्या बॉटल्स घेतल्या जातात. पुढे त्याच्या निवेदनात काय होतं बघू आपण, की उलट म्हणजे प्रत्येक गोष्ट त्यांनी कशी बदलली. त्यांनी 50 कोटीची जी टेंडर कंडिशन होती की एखाद्या डीलरचा जर 50 कोटीचा टर्नओव्हर असेल तर तो 50 कोटीचा टर्नओव्हर बदलून त्यांनी 1 कोटी केला. म्हणजे किती सगळे कसे कायदे तोडवून टाकले त्यांनी, याच्यावरनं उदाहरण मिळेल तुम्हाला. कुठल्याही आता कसं आहे की एखादी निविदा काढल्यानंतर अनेक गोष्टी घडतात, टेक्निकल इव्हॅल्युएशन होतं, या सगळ्या गोष्टी घडतात, पण या कुठेही झालेल्या आपल्याला दिसत नाहीयेत. 2 ज्या होत्या निविदा, दोन्ही डीएपीच्या आणि युरियाच्या, या तब्बल एक होती 25 कोटी 19 लाखाची, 25.19 कोटी हे सरळ युरियामध्ये गेले आणि डीएपी मध्ये 62 कोटी हे पूर्णपणे गेले. दुसरं, आता मेटाल्डेहाइड घोटाळा. मेटाल्डेहाइड एकच कंपनी बनवते. सरकारला वाटलं पेटेंटेड प्रोडक्ट आहे, थेट खरेदी करू शकतात, पण इथे सुद्धा थेट खरेदी होत नाही. 4 लोकांनी त्याच्यात बीडमध्ये भाग घेतला. कोण होती 4 माणसं? महाराष्ट्रातली एकही नाही. MAIDC काय आहे? MAIDC म्हणजे महाराष्ट्र ॲग्रो डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, आणि म्हणजे महाराष्ट्राच्या कंपन्या, महाराष्ट्राचे शेतकरी यांनी हे डेव्हलप करण्यासाठी MAIDC आहे. पण हे काय करतात, जी निविदा काढतात ती कशी काढली बघा. याच्यात जे 4 जण ज्यांनी बीड केलं ते सगळेचे, त्यांच्यापैकी एकाची बाब नाकारण्यात आली आणि 3 पात्र होते. त्या पात्रतेसाठी आवश्यक असलेला 10 कोटीचा जो मिनिमम टर्नओव्हर आहे तो देखील पूर्ण करण्यात आला नाही. आणि एकाचा 6 कोटीचा होता, एकाचा 1,85 लाखाचा होता. अशा दोघांकडे हे देण्यात आलं आणि ते पण तब्बल 450 रुपये वर ही निविदा देण्यात आली. आता गंमत, सगळ्यात मोठी गंमत म्हणजे बॅटरी स्प्रेअर घोटाळा. याच्यात खरं कसं असतं की आता मला टेंडर भरायचंय. महा टेंडर नावाचं पोर्टल आहे. महा टेंडर पोर्टल मधनं MAIDC मध्ये मी येणार. त्याच्यातनं 8 वेगवेगळे
म्हणजे त्याच्यात ऍग्री इक्विपमेंट आहेत, ऍडमिनिस्ट्रेशन आहे. नोगा नावाची एक गोष्ट आहे ती मी तुम्हाला मुद्दाम वाचून दाखवते. प्रशासन विभाग, कृषी अभियांत्रिकी विभाग, पशुखाद्य विभाग, नागरी विभाग, खत विभाग, कीटकनाशक विभाग, वित्त आणि लेखा विभाग आणि एक नोगा विभाग म्हणून आहे. तर बॅटरी स्प्रेअर म्हणजे कीटकनाशक आणि हे सगळे मारण्यासाठीचा जो स्प्रेअर आहे तो खरं कुठल्या कॅटेगरीमध्ये यायला हवा, तो इक्विपमेंट मध्ये यायला हवा किंवा त्यांना ज्याच्यात घालायचं त्याच्यात घालावा. तो घातलाय कशात? नोगा. आता नोगा म्हणजे काय? नागपूर ऑरेंज ग्रोअर्स असोसिएशन. म्हणजे यांच्याकडनं काय खरेदी करतं सरकार? तर जॅम म्हणा, कॅचअप म्हणा, या गोष्टी खरेदी करतं. याच्यात एक अतिशय म्हणजे तुम्हाला धक्का बसेल हे ऐकून. त्याचं शीर्षक काय होतं या टेंडरचं? तर त्यांनी शीर्षक केलं की एकच मिनिट द्या. हा कारखाना जॅम, केचप इत्यादी उत्पादनाचा कच्चा माल व्हिडिओ अंतर्गत खरेदी केला जातो. तर बॅटरी स्प्रेअर खरेदी निविदा शीर्षक योग्य श्रेणी अंतर्गत प्रकाशित केलं नाही, नोगा अंतर्गत ठेवण्यात आलं. ते देखील कशासाठी? हे खूप महत्वाचं आहे. MAIDCच्या कृषी उद्योग ब्रँडला साखर कारखाना जो त्यांचा तिथे जो एक कारखाना आहे पिंपरीला, त्या कारखान्याला आपल्याला लीव अँड लायसन्स द्यायचंय. याच्या खाली ते शीर्षक केलं गेलं म्हणजे महाटेंडरच्या खाली MAIDCच्या खाली नोगाच्या खाली आपल्याला कारखाना भाडे तत्वावर देणं आहे याच्या खाली दिला गेला आणि त्याच्यात काही अमुक गोष्टी लिहून टाकल्या. पण आता गंमत म्हणजे फक्त एक 6 नंबरचा आयटम जो बॅटरी स्प्रेअर होता, खरं त्याच्यासाठी ती निविदा होती. पण कसं कॅमोफ्लाज केलं गेलं, इतकी प्रचंड सुपीक डोकी आहेत या लोकांची. ते पूर्ण कॅमोफ्लाज करून ही निविदा त्यांनी तो कारखाना भाडे तत्वावर द्यायचा आहे असं सांगून ही टेंडर काढलं. आणि टेंडर भरलं कोणी? तर त्याच्यात सहभागी झाले 6. त्याच्यापैकी एकाला बाद केलं, उरले 5. या 5 पैकी 4 जण इंदोरच्या एकाच गावातले आहेत आणि एक गुजरातचे आहे. म्हणजे MAIDC इतकं छान काम जे करतंय, महाराष्ट्र उद्योग वाढवण्यासाठी करताय, महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी करताय का इंदोरला बसलेल्या काही लोकांसाठी करताय, असा प्रश्न याच्यातनं सरळ दिसतोय. कारण कोणाला कळणारच नाही ना. बॅटरी स्प्रेअर जे सप्लाय करतात ते लोक टाईप करून सर्च काय करणार? बॅटरी स्प्रेअर. ते त्यांना मिळणार नाही. कारण टेंडरमध्ये पहिला टेंडर प्रोसेस पूर्ण मॅन्युप्युलेट केला गेला. म्हणजे त्याला जसं मी पुन्हा का म्हणतेय की महाराष्ट्र टेंडरचं पोर्टल, त्याच्याखाली MAIDC, त्याच्याखाली नोगा, त्याच्याखाली शीर्षक, एक कंपनी आपल्या जे जागा आहे पिंपरीची ती आपल्याला भाड्यावर द्यायची आहे. म्हणून जर त्यांनी टेंडर काढलं असेल आणि छुपेपणाने त्यांनी जर त्याचा बॅटरी स्प्रेअर साठी टेंडर फ्लोट केला असेल तर किती कंपन्यांना ह्या गोष्टी मिळणार आहेत. म्हणून मी म्हणते की हे जे चाललंय आता, शेवटचा जो भाग आहे ते कापूसच्या जमा करण्याच्या बॅग्स आहेत. जसं मी म्हटलं की ICARनी 577 रुपयाला जर ही बॅग घेतली होती तर मग अशा बॅगा इतक्या मोठ्या प्रमाणावर घेतल्या गेल्या आणि म्हणजे 20 बॅगला 577 पडतात. तर इतक्या मोठ्या प्रमाणावर 6 लाखाच्या वर ज्या बॅग्स घेतल्या गेल्या त्याच्यासाठी इतका अफाट खर्च 6,18,000 घेतल्या गेल्या आणि त्याच्यात 42 कोटीचा जर असा इतका अंधाधुंद असा भ्रष्टाचार झाला असेल तर धन्य आहे आमचे कृषी मंत्री, धन्य आहे आपला महाराष्ट्र. कारण आताच्या घटकेला सगळेच्या सगळे, जसं मला म्हणायचं अगदी जेवढे याच्यातले MAIDCचे अधिकारी आहेत, जेवढे डेप्युटी सेक्रेटरी आहेत, कृषी विभागाचे जे अधिकारी आहेत, त्या सगळ्यांना लाईनीवर घ्यायची गरज आहे. आणि हे सगळा हा जो भ्रष्टाचार झालाय हा मी पहिल्या टेंडर मधला म्हटला. त्याच्यानंतर दुसरं एक टेंडर काढण्यात आलं, टेंडर नंबर 2, जे ऑक्टोबरमध्ये काढण्यात आलं. पण त्याची माहिती RTI खाली सुद्धा दिली गेलेली नाहीये. म्हणून आत्ताच्या घटकेला त्याचे पैसे दिलेत की नाही ही आम्हाला कल्पना नाहीये. म्हणून मी त्या टेंडर नंबर 2 जे 205 कोटीचं होतं त्याच्याबद्दल आता बोलत नाहीये. पण ते सुद्धा जर असलं तर त्याच्यातले अर्धे आणि याच्यातले अर्धे असं जर आपण बघितलं
तर कमीत कमी 250 कोटीचा हा घोटाळा आहे. तर हा जो सगळा अंधाधुंद कारभार झालाय, तर माझी थेट मागणी आहे की आता तरी कृषी मंत्री तेव्हाचे आणि आताचे मंत्री धनंजय मुंडे हे मंत्री बनण्याच्या योग्यतेचे नाहीत. त्यांचा तातडीने राजीनामा घ्यावा आणि त्यांच्यावर इन्क्वायरी लावून हा सगळा झालेला शेतकऱ्यासाठी ठेवलेला पैसा हा परत मिळवा आणि हा पैसा जो आहे तो खरा त्याचा विनियोग डीबीटी अंतर्गत करावा. 2 अधिकारी आहेत, या दोन्ही अधिकाऱ्यांनी म्हटलं होतं की डीबीटी खाली करावा. एक रवींद्र बिनवडे नावाचे कोण अधिकारी होते, त्यांनी थेट लिहिलं होतं दुसऱ्या टेंडर नंतर सुद्धा की डीबीटी थ्रूच हे झालं पाहिजे. पण डीबीटी थ्रू गेलं तर ते शेतकऱ्यांना पैसे जातील, कृषी मंत्री जो आहे तो कसा श्रीमंत होणार, यासाठी हा केला गेलेला पूर्ण खेळ आहे. याचे सगळेच्या सगळे पेपर्स मी अपलोड केलेले आहेत आणि आपल्या सगळ्यांना विनंती आहे पूर्णपणे ते बघून आपण त्याचे योग्य ते लावून धरावे आणि कुठल्याही पद्धतीने मला असं माझी थेट आता मागणी आहे, काहीही झालं तरी धनंजय मुंडे यांचा राजीनामा झालाच पाहिजे. धन्यवाद. ताई, यात तुम्ही कालावधी एक्सप्लेन कराल का की हा कालावधी कधीपासूनचा आहे आणि काही खास कंपन्यांना फायदा मिळावा यासाठी हे केलं गेलं आहे का? आणि तिसरा एक महत्वाचा, ज्यांना ऍडव्हान्स दिले गेले त्यांनाच टेंडर दिले आहे का, की त्यातही काही घेऊन? हा कालावधी जसं मी म्हटलं हे 12 मार्च 2024 ते 16 मार्च 2024 हा कार्यक्रम आटपण्यात आला. अरे हो, आणि एक महत्वाचा मुद्दा माझा मांडायचा राहिला की हे आधी पैसे देऊन टाकले, अग्रिम रक्कम, कच्चा माल घेण्यासाठीची रक्कम 16 मार्चला देऊन टाकली आणि त्याच्यानंतरचा सगळा प्रोसेस मी तुम्हाला सांगितला. म्हणजे हे गेडमनी लिहिणं, मग सगळ्यांनी त्यांना पत्रव्यवहार करणं, मग तो GR काढायचा नाही की नाही ठरणं, आणि त्याच्यात एक महत्वाचं पत्र असे आणि या 2 पत्रांवर धनंजय मुंडे यांची सही देखील आहे आणि त्याच्यात ते म्हणतात, अधिकारी म्हणतात की आत्ताच्या घटनेला मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिली आहे, त्यामुळे हे टेंडर एक विशेष बाब, ही विशेष बाब जर आपल्याला आठवत असेल, सिंचन घोटाळ्यात सुद्धा प्रत्येक टेंडर विशेष बाब म्हणून दिलं जायचं, तसंच विशेष बाब म्हणून मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिली आहे म्हणून हे राबवण्यात यावं. हे कधी केलं गेलं तर तुम्हाला सुद्धा धक्का बसेल की हे मे महिन्यात यांच्या सह्या झाल्यात पण पैसे देऊन टाकलेत 16 मार्चला. म्हणजे याला आपण पोस्ट फॅक्टो अप्रुव्हल म्हणतो. आणि हे पोस्ट फॅक्टो अप्रुव्हल म्हणजे काय? बॅक डेटेड पत्र काढणं. ते पत्राची तारीख 16 मार्च आहे पण त्याच्यावर सह्या सगळ्या अधिकाऱ्यांच्या आणि कृषी मंत्र्यांच्या हे मे मध्ये झालेल्या आहेत. म्हणजे हे बॅक डेटेड पत्र काढण्यात आले, हे याच्यावरनं सरळ सरळ सिद्ध होत आहे. तर आता या सगळ्या गोष्टी जे मी म्हणते की 12 मार्चला पहिला GR निघाला आणि 16 मार्चला पैसे देऊन सुद्धा टाकले, ते पण कसे घाईघाई करून, ऑब्जेक्शन असताना त्याच्यावर वित्तमंत्र्यांची सही, त्याच्यावर मुख्यमंत्र्यांची सही, आणि ते करून ताबडतोब घाईघाईने पैसे डिस्बर्स झाले. आता कसे झाले ते थेट त्यांच्या अकाउंटमध्ये कधी गेले, अकाउंटचे ऍक्सेस माझ्याकडे नाहीत, त्यामुळे ते मला बोलता येणार नाही. पण दिलेल्याचे सगळे डॉक्युमेंट्स मी आता गुगल ड्राईव्हवर अपलोड केलेले. बॅकडेटेड करणं हा सुद्धा एक गुन्हा आहे का? प्रचंड मोठा गुन्हा आहे त्याला. म्हणूनच मी म्हटलं पोस्ट फॅक्टो करणं हा अतिशय चुकीचा पायंडा आहे आणि जे अधिकारी ज्यांची त्याच्यावर सही आहे त्या सगळ्यांवर खरं तर कारवाई झाली पाहिजे. कारण बॅकडेटेड का केलं जातं? कारण कुठेतरी झालेला मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार आहे तो लपवण्यासाठी बॅकडेटेड केलं जातं. तर तुम्ही जर ते पत्राची तारीख बघितली ती 16 मार्च आहे पण त्याच्या सह्या ज्या झालेल्या आहेत डेप्युटी सेक्रेटरी पासूनच्या सगळ्यांच्या त्या मे महिन्याच्या आहेत. हे आता प्रत्येक माध्यमाने दाखवावं. आणि हा किती मोठा भ्रष्टाचार आहे आणि सरळ सरळ लूट आहे. आणि कोणाची लूट आहे तर ती शेतकऱ्यांसाठी दिले गेलेले पैसे होते. 1000 कोटीचे जे सँक्शन होतं ते शेतकऱ्यांसाठी होतं, धनंजय मुंडेंसाठी नक्कीच नव्हतं. मला असं वाटतं की त्यांना कदाचित त्याची कल्पना नसेल, कारण त्यांना हे जे GR काढला गेला होता तो खूप आधीचा GR होता 2017 मध्ये, की डीबीटीच्या बाहेर काढणं ते GR काही एवढं रेग्युलरली कोणी बघत नाही.
आणि जवळजवळ 8 वर्षांनी तर नक्कीच नाही. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांना कदाचित माहित नसेल की त्यांच्याकडे ते अधिकारच नाहीये याच्या बाहेर काढण्याचे, डीबीटीच्या बाहेर काढण्याचे. म्हणून त्यांनी ती सही केली असावी. त्याच्यावर वित्तमंत्र्यांची पण सही आहे, म्हणजे अजित पवारांची देखील सही आहे. एका रात्रीत अशी काय घाई होती की ते एका रात्रीत करण्यात यावं? कारण त्यांना निवडणुकीसाठी पैसा हवा होता, कशासाठी पैसा हवा होता, या सगळ्या गोष्टींचा उलगडा आता धनंजय मुंडेंनी करा. काही ह्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे की ज्या वेळेस पैशाची देवाणघेवाण होते त्यावेळेस वित्त विभाग आणि अर्थमंत्री त्यावर लक्ष ठेवून असतात. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री हे त्यांच्याच पक्षाचे होते. तुम्हाला असं वाटतं का त्यांची सुद्धा ह्यात काही मिली बघत असू शकते? म्हणून नाही, कदाचित मुख्यमंत्री हे वेगळ्या पक्षाचे होते. उपमुख्यमंत्री जे वित्तमंत्री पण आहेत ते त्यांच्याच पक्षातले होते. तर आता याच्यात त्यांचा सहभाग आहे की नाही हे ते सांगू शकतात आणि धनंजय मुंडे सांगू शकतात. पण ह्या सगळ्या गोष्टी झाल्यात, तातडीने केल्या गेल्यात, ह्या सगळ्या गोष्टी समोर आलेल्या आहेत. आणि एक महत्वाचा मुद्दा राहिला की 14 फेब्रुवारी 2024ला त्याच वित्त विभागाने अजून एक GR काढलं होतं आणि वित्त विभागाने असं म्हटलं होतं की 15 तारखेनंतर म्हणजे 15 फेब्रुवारी नंतर कोणीही कुठलाही आर्थिक व्यवहार करू नये, कुठलीही खरेदी करू नये. 15 तारखेनंतर सगळं फ्रीज करण्यात आलं होतं. तरी 12 मार्चला GR निघतो, त्याच्यावर 16 मार्चला पत्रक निघतं, त्याच्यावर वित्तमंत्री साईन करतात आणि मुख्यमंत्री साईन करतात. इतका सगळा जर गोंधळ चालू असेल त्याला आपण काय म्हणायचं? आता तुम्ही हे घेऊन तुम्ही मुख्यमंत्र्यांना भेटणार आहात का? आता मला असं वाटतं मी भेट का घ्यावी? मुख्यमंत्र्यांचं कर्तव्य आहे की प्रत्येक गोष्ट, आज जर डीबीटीचा पैसा आहे, जे मोदीजी म्हणाले होते की हा शेतकऱ्यांना लाभ मिळत नाहीये, मध्ये पैसा खाल्ला जातोय, तर जर मुख्यमंत्र्यांना योग्य वाटत असेल, मोदीजींचं म्हणणं आमचं सोडा, मोदीजींचं म्हणणं योग्य वाटत असेल तर त्यांनी त्याच्यावर तात्काळ कारवाई करणं भाग आहे. कारण डीबीटी मध्ये हे करूच शकत नाही. हे एक नाही, अनेक GR म्हणतात, अनेक वेळा अनेक अधिकाऱ्यांनी स्पष्ट मत आहे, या कार्यालयाचं स्पष्ट मत आहे असं देखील लिहिलेलं असताना जर धनंजय मुंडे हे देत असतील, वित्तमंत्री सही करत असतील, तर निर्णय काय घ्यायचा हा मुख्यमंत्र्यांनी आता घ्यायला. मागच्या महिन्यात तुम्ही पुरावे घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवारांची तुम्ही राजीनाम्याची मागणी केली ती आश्वासित करण्यात आलं. दुसरा मोठा घोटाळा तुम्ही समोर आणताय. या प्रकरणात तुम्हाला वाटतंय का की उपमुख्यमंत्री अजित पवार राजीनामा देतील धनंजय मुंडेचा? काल रात्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीडमध्ये एक 3 जणांची समिती स्थापन केली आहे की जे तिथली अनियमितता बघेल. पण अजित पवारांना मी दिलेले जे कागदपत्र होते आणि आत्ताचे जे कागदपत्र आहे याची चौकशी कोण करणार हे त्यांनी ठरवावं. कारण आता मी कोणालाही सांगणार नाही, हे सगळे सांगण्याच्या पलीकडे गेलेत. खरंच तुम्हाला राज्याबद्दल काही असेल, खरंच तुम्हाला शेतकऱ्याबद्दल कळकळ असेल, त्यांना ते पैसे पोहोचले पाहिजे अशी कळकळ असेल, तर कारवाई आता तुम्ही करायलाच हवी. म्हणजे सरकारी कामांबद्दल असं म्हटलं जातं की सरकारी काम आहे. यामध्ये एवढी एकंदरीत यामध्ये जी चतुराई बघायला मिळते किंवा एकंदरीत फास्टनेस बघायला मिळतो, मला वाटतं यामध्ये फार मोठा चयनचा घोटाळा, एकंदरीत चयन प्रश्नच नाही. जसं मी म्हटलं आता की नॅनो युरियाची बॉटल जर ऑनलाईन मध्ये आज तुम्ही बघताय, इफ्कोच कंपनीची बॉटल 500 ml चीच बॉटल आहे, त्याच कंपनीची बॉटल जर आपल्याला 92 रुपयाला मिळते आणि ही जर सरकारने एवढ्या 19.5 लाख बॉटल्स घेतल्या आणि त्यांना समजा तो 92 रुपयाचा जरी दर पकडला तरी मी आज म्हणते की 50% पैसे गेलेत. पण जर त्यांनी बल्क रेट पकडला तर हा म्हणजे 70% जवळजवळ पैसे शेतकऱ्यांचे यांनी खाल्लेत हे स्पष्टपणे दिसतंय, स्पष्टपणे. आणि आता तरी भगवानगडांनी पाठिंबा काढून घ्यावा अशी नम्र विनंती. आता तरी याच्यावर त्यांचा राजीनाम्याची मागणी करावी अशी भगवानगडाला सुद्धा या निमित्ताने नम्र विनंती आहे माझी. धन्यवाद.